प्रभू येशूच्या नावामध्ये पुन्हा एक वार सर्वांना सलाम. परमेश्वर देव चांगला आहे आणि खरोखर आजचा दिवस त्यांनी आपल्याला त्याच्या वचनातून मनन आणि चिंतन करण्यासाठी दिलेला आहे. म्हणून प्रियांनो, देवाकडे प्रार्थना करू, सहाय्य मागू आणि ज्या विषयावर आज आपण मनन करणार आहोत नक्कीच परमेश्वर देव आपल्याला त्यामधून बोलेल. प्रार्थना करूया. पवित्र प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. मान सन्मान गौरव तुला देत तुझ्या चरणाजवळ येतो, यासाठी की या जिवंतांच्या भूमीवर तू तुझी दया आमच्यावर विपुल अशी केली आहेस. प्रभू, तू आम्हाला सोडलं नाही, आम्हाला टाकलं नाहीस. ही तुझी करुणा आहे, ही तुझी दया आहे. आणि म्हणून आज आम्ही जिवंत आहे आणि आम्हाला ते जीवन जगण्यासाठी तू प्रेरणा देत आहे, मार्गदर्शन देत आहेस, म्हणून तुझे आभार मानतो. प्रभू परमेश्वर देवा, आमची हीच प्रार्थना तुझ्या चरणाजवळ आहे की जे वचन तू आम्हाला दिलेलं आहे त्याचं आज्ञापालन आम्हाला करता यावं, त्यानुसार आम्हाला कृती करता यावं. त्यासाठी त्यातून मनन करत असताना आमच्या अंतःकरणामध्ये ते वचन तू बिंबवलं जाऊ दे. आमच्या अंतःकरणामध्ये परमेश्वर देवा त्या वचनाला तू कार्य करू दे आणि आम्ही त्या वचनाला ग्रहण करणारे आणि तशी कृती करणारे होणार अशी कृपा दुसरी तू कर. धन्यवाद देतो परमेश्वर देवा, पुन्हा एक वार तुझं बहुमूल्य आणि पवित्र वचन तू आमच्यासाठी दिलेलं आहेस त्याबद्दल. आणि म्हणून जे प्रियजन ऐकतील, जे प्रियजन हे वचन ग्रहण करतील आणि मला देखील या वचनाच्याद्वारे तू आशीर्वादित कर आणि तुझ्या सत्याच्या मार्गावर टिकून राहण्यासाठी तू सहाय्य आणि मदत कर. उद्धारक प्रभू येशूच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. पुन्हा एक वार प्रियांनो, आपण देवाच्या वचनाकडे वळणार आहोत आणि देवाच्या वचनाकडे आपण पाहत राहणं खूप महत्त्वाचं आहे. आज जे तरुणांमध्ये ज्या गोष्टी जास्त दिसतात त्याच गोष्टींवर आपण विचार करणार आहोत. आणि म्हणून ज्यावेळेस तरुणी कोणावर त्यांचं मन बसतं, एखाद्या तरुणावर, एखाद्या तरुणीवर ज्यावेळेस त्यांचं मन बसतं किंवा कोणावर ते स्वतःपेक्षा जास्त प्रीती करतात, एकमेकावर स्वतःपेक्षा जास्त प्रीती करायला लागतात, किंवा कोणामुळे त्याचं जर हृदय दुखवलं जात असेल, तुटत असेल, किंवा एखाद्यामुळे त्यांना झोप येत नाही, रात्र ते जागत राहतात, चर्चा करतात, अशा परिस्थितीमधून आज तरुणाई जात आहे. आणि या अशा परिस्थितीमधून सर्व तरुणाई जात असताना या सर्व गोष्टी आजच्या तरुणांसाठी सर्वसाधारण झालेल्या आहे. आजच्या तरुणांमध्ये या गोष्टी सर्वसाधारण आपल्याला पाहायला मिळतात आणि दिसतात. म्हणून या गोष्टींकडे पाहत असताना प्रभू आम्हाला काय सांगतो, किंवा आजच्या तरुणाईमध्ये ज्या गोष्टी आज उघड होत आहे, उघड ते आपलं प्रेमाची कबुली देताना दिसतात. गाव, नगर, शहर इथे जे काही हॉटेल असतात, जे काही चौपाटी असतात, तिथे थव्या झुंडीचा झुंडी आपल्याला तरुणी दिसतात. एकमेकांमध्ये ते डोळेमध्ये डोळे टाकून त्या ठिकाणी बसतात, एकमेकाच्या हातामध्ये हात घालून त्या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करताना त्या ठिकाणी ते दिसतात. आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी लाल गुलाब, लव कार्ड आणि महागडे गिफ्ट जे असतात ते तरुणांसाठी किंवा तरुणाईमध्ये महत्त्वाचं आकर्षण ठरलेलं आहे. आता काळ बदलून गेलेला आहे आणि या बदलत्या वातावरणात ख्रिस्ती तरुणी देखील यात फसलेले आढळत आहे आणि आपल्याला दिसत पण आहे. आणि म्हणून प्रियांनो, या बदलत्या वातावरणात ख्रिस्ती तरुण सहमत होतील का, किंवा या स्वतःचा बचाव ते करतील का, या शिक्षणाकडे, या बोधाकडे आज आपल्याला लक्ष लावायचं आहे. कारण ज्या गोष्टी आज घडत आहे त्या गोष्टी घडायला नको, किंवा पवित्र शास्त्र यासाठी आम्हाला काय बोध करते हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण ज्या वेळेस मनुष्य ज्याच्याकडे पाहत नाही तेव्हा तो हरवतो, याचं ज्ञान तो ठेवत नाही तेव्हा तो प्रभूपासून दूर जातो. आणि या गोष्टी एक ख्रिस्ती तरुणाच्या जीवनामध्ये, ख्रिस्ती कुटुंबामध्ये व्हायला नको. म्हणून प्रभूचा जो अर्थबोध आहे, मार्गदर्शन आहे, ते प्रत्येकाने घ्यायलाच पाहिजे. म्हणून एक तरुण व एक तरुणी जेव्हा एकांतवासात वेळ घालवतात त्याला डेटिंग असे म्हणतात. आजच्या
काळानुसार, आजच्या समयानुसार डेटिंग करणं, एकमेकांसाठी भेटणं, बोलणं, याला ते डेटिंग म्हणतात. परंतु डेटिंगच्या 2 पद्धती आहे. काही वेळेला लोक सावध राहून ज्ञानाने, हुशारीने एकमेकाला एकांतवासात समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि हे उत्कृष्ट आहे, हे चांगलं आहे. परंतु या जगात डेटिंग हे अश्लील गोष्टीत पाळण्याचे साधन झालेले आहे. म्हणून डेटिंगचे हे 2 पद्धती आहे. जर कोणाला आपल्याला समजून घ्यायचे आहे, आपला लाईफ पार्टनर कसा असायला पाहिजे आणि आपली विचारसरणी काय आहे, त्याची विचारसरणी काय आहे, याच्यामध्ये काही लोक हुशारी वापरतात, आपल्या ज्ञानाचा उपयोग करतात आणि चुकीच्या गोष्टी करत नाही. कारण आपला लाईफ पार्टनर निवडण्यासाठी त्याला समजणंही गरजेचं असतं, त्याला जाणून घेणंही गरजेचं असतं. परंतु डेटिंगचा जो काही अर्थ या जगामध्ये आज आहे किंवा जो दृष्टिकोन जगामध्ये आहे तो वेगळा आहे आणि लोक किंवा तरुण, विशेष करून तरुणी जे आहे त्याला महत्त्व देतात. म्हणून डेटिंग हे अश्लील गोष्टीत पाळण्याचे एक साधन झालेलं आहे. म्हणून हे लक्षात ठेवावे की डेटिंग करण्याचा तुमचा मूळ उद्देश काय आहे. जेव्हा तुम्ही डेटिंग करायला जाऊ, आपण एकांतवासात जाऊ, असा जेव्हा तुम्ही विचार करतात तेव्हा तुमचा उद्देश काय आहे, तुमच्या योजना काय आहेत हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तुम्ही स्वतःला विचारायला पाहिजे की डेटिंग करत आहे तुम्ही स्वतः, आमचं खरं प्रेम आहे का, एकमेकावर खरं प्रेम आहे का, खरा विश्वास आमचा आहे का, किंवा प्रीतीच्या नावाखाली आपण वेगळी काही योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत का, हे पडताळून पाहणं, हे तपासून पाहणं प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचं किंवा ख्रिस्ती तरुणीचं कर्तव्य आहे प्रियांनो. कारण आज कोणावर मन बसणं हे सर्वसाधारण झालेलं आहे, नाही का. आणि एक स्त्री पुरुषांमध्ये, तरुणीमध्ये अट्रॅक्शन असते. जेव्हा माणसाचे हार्मोन्स जेव्हा बदलतात तेव्हा या सर्व गोष्टी बरोबर घडतात. आणि याला काही ते चुकीचं नाही आहे, परंतु त्याला चुकीचं कृतीमध्ये प्रवृत्त करणं किंवा त्याला चुकीच्या गोष्टीकडे कन्वर्ट करणं हे चुकीचं आहे. आणि याच्यामुळे पुष्कळशे तरुणी किंवा ख्रिस्त तरुणी देखील आपल्या आत्मिक जीवनाचा नाश करून घेत असतात. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जे ख्रिस्ती तरुणी आहे ते देखील यात फसलेले आपल्याला आढळतील. आणि आहे असं नाही आहे की ते फसत नाही, कारण ते या गोष्टीकडे पाहत नाही, लक्ष देत नाही की प्रभू काय शिकवतो. आणि म्हणून आजची जी डेटिंग आहे, आजचं एकमेकांमध्ये भेटणं जे आहे, एकांतवासामध्ये मिळणं जे आहे, ते म्हणजे काय आहे, हातात हात धरणं. नेटांचं सर्वसाधारण दिसतं, हातात हात धरणे, मिठी मारणे आणि चुंबन घेणे, अशा इतर गोष्टी, याला आज डेटिंग म्हटलं जातं. हातात हात धरणे, मिठी मारणे आणि चुंबन घेणे. आता पवित्र शास्त्रात आम्हाला जर आमच्या डेटिंगविषयी समजून घ्यायचं आहे तर आम्हाला प्रभू काय सांगतो किंवा प्रभूचं वचन आम्हाला काय बोध करतं हे पाहायला पाहिजे. आता त्या काळामध्ये डेटिंग वगैरेची काही सोय होती आणि लोक डेटिंग करत होते असं काही सरळ लिहिलेलं नाही आहे. पण काही घटना अशा घडतात जेव्हा मनुष्य एकांतवासात या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो, तर नक्कीच प्रभूचं वचन पण अर्थबोध आम्हाला करतं आणि मार्गदर्शन आम्हाला करतं. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये 3 अशा शास्त्रभाग आहे किंवा 3 अशा गोष्टींवर आपण विचार करणार आहे ज्याविषयी परमेश्वर आम्हाला म्हणतो. आता तुम्ही नीतिसूत्र याचा 7वा अध्याय वचन 7 ते 23 हे जर वाचलं तर त्या ठिकाणी एक कावेबाज, मोहित करणारी स्त्री किंवा तरुणी आहे असं आपण घेऊन चालूया. एक स्त्री त्या ठिकाणी आहे, परंतु आजच्या समयामध्ये, आजच्या दृष्टिकोनातून या गोष्टीही लक्षात ठेवायच्या आहे. आता एक कावेबाज स्त्री किंवा पुरुषही असू शकतो, तरुणी आणि तरुणीही असू शकतो. याच्यामध्ये कावेबाजपणा आहे, मोहित करण्याचं क्रिया आहे, विचारसरणी आहे. आणि या ठिकाणी ती स्त्री आहे जी भोड्या मंडळीत तरुण जणांमध्ये एक बुद्धिहीन तरुण पुरुष माझ्या दृष्टीस पडला असं म्हणते. तो तिच्या घराच्या कोपऱ्याजवळून जाणाऱ्या आळीतून फिरत होता. या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या घरी पाहू शकतात किंवा वाचू शकतात नीतिसूत्रे 7 ते 23 मध्ये. परंतु ज्या वेळेला हिचं त्या ठिकाणी भेटणं झालं त्याच्या संगती, तेव्हा ती म्हणते की तिने आपल्या पुष्कळ मोहक भाषणाने त्याला वश केले असं म्हटलेलं आहे. पहा, जे भाषण आहे तिचं ते मोहक आहे. आता
असे तरुण आणि अशा तरुणी असतात किंवा अशा स्त्रिया असे पुरुष असतात की ते मोहक भाषण करतात. डेटिंग करण्यासाठी मोहक भाषणाचा उपयोग केला जातो. म्हणून मोहक भाषण जे आहे याच्यामध्ये सावधगिरी बाळगायची. विशेष करून जे तरुण आणि तरुणी आहे याच्यामध्ये परमेश्वर देव काय सांगतो ते महत्त्वाचं आहे. कारण मोहक भाषण तुम्हाला व्यभिचाराकडे घेऊन जाईल. मोहक भाषण तुम्हाला पापामध्ये प्रवृत्त करेल. आणि तेच या ठिकाणी या स्त्रीमध्ये आणि या तरुणामध्ये घडलेली आम्हाला पाहायला मिळत आहे. तिने आपल्या पुष्कळ मोहक भाषणाने त्याला वश केला असं म्हटलेलं आहे. जेव्हा तुम्ही फसत नाही, जेव्हा तुम्ही त्याच्या गोष्टीला दुर्लक्ष करता, तेव्हा ते मोहक भाषणाची गर्दी करतात. मोहक भाषणाने तुम्हाला भुलवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून माझ्या प्रियांनो, माझ्या बंधूंनो, माझ्या बहिणींनो, मी तुम्हाला हे सांगेल, प्रोत्साहन देईल, हे बोधवचन देईल की अशा पुष्कळशा मोहक भाषणांपुढे नमून जाऊ नका. त्याच्यासमोर नतमस्तक होऊन जाऊ नका. त्याला प्रेमाची उपमा देऊ नका. ज्या गोष्टी व्हायच्या आहे प्रभूमध्ये ते उत्तम आणि चांगल्या अशा घडतील. प्रत्येक गोष्टीला एक समय आणि एक काळ असतो. परंतु या ठिकाणी या स्त्रीने आपल्या पुष्कळ मोहक भाषणाने त्याला वश केलं असं म्हटलेलं आहे. तसं जर तुम्हाला कोणी मोह घालत असेल, तसं तुम्हाला कोणी भुलवण्याचा प्रयत्न करत असेल, मोहक भाषणाचा उपयोग वारंवार तुम्हाला करत असेल, तुम्हाला फोन करत असेल, तुम्हाला या गोष्टीसाठी प्रवृत्त करत असेल, तर जागृत व्हा, सावध व्हा. कारण पुढे काय घडलं की आपल्या वाणीच्या माधुर्याने त्याला आकर्षून घेतले असं म्हटलेलं आहे. तिच्या वाणीमध्ये एक सामर्थ्य आहे, ते म्हणजे माधुर्य, नाही का, गोडवा आहे. मग पुष्कळ वेळा एखादी तरुणी, एखादं हास्य, ती जर अश्लीलतेच्या विचाराने भरलेली आहे, तर या ठिकाणी जी बाई आहे ती त्याच विचाराने भरलेली आहे. ही जी स्त्री आहे ही त्याच याच्याने भरलेली आहे. आणि ती बोलत आहे फक्त तिचं समाधान करण्यासाठी किंवा तिची जी वासना आहे ती तृप्त करण्यासाठी. मग तिच्या जे वाणी आहे तिच्यामध्ये माधुर्य आहे, गोडवा आहे, कानाला बरं वाटणारं आहे. आणि हे तुम्हाला आकर्षण करून घेतं. हे तुम्हाला आपल्याला असं वाटायला लागतं की किती चांगली स्त्री आहे, किती चांगली तरुणी आहे, किती चांगला मुलगा आहे, इतका छान, इतका गोड बोलतो. प्रत्येक गोड वाटणारी वस्तू पण चांगली नसते प्रियांनो, नाही का. आणि म्हणून स्वीट जे जास्त बोलतात तुमच्या वाईट उपयोग करण्यासाठी, तर तुम्ही त्यांच्यापासून दूर राहिलेलं बरं आहे. आणि म्हणून मोहित करणारी स्त्री, मोहित करणारी तरुण, मोहित करणारा पुरुष, मोहित करणारा तरुण यांच्यापासून सावध राहायला पाहिजे. कारण एक कधी कसं बोलतील हे आपण कधी समजू शकत नाही. ते आपली परिस्थिती जाणतात, ते आपलं उठणं बसणं जाणतात आणि ह्या सर्व गोष्टीचा बारकाईने अभ्यास करून आपल्या संगती कसं बोलायचं आहे याचं ज्ञान ते बाळगतात. आणि म्हणून हे जी प्रक्रिया आहे ही घडत जाते. म्हणून आपण संधी देऊ नये. आपण आपली वेळ प्रभूमध्ये घालवायला पाहिजे, प्रार्थनेमध्ये घालवायला पाहिजे, वचनामध्ये घालवायला पाहिजे, जेणेकरून जिथे आम्हाला आकर्षण करण्याचा प्रयत्न केला जात आहे ते आकर्षणापेक्षा प्रभूमध्ये आमचं आकर्षण बनून राहील आणि आम्ही स्थिर प्रभूमध्ये राहणार, असं फार महत्त्वाचं आहे आणि हे घडायला पाहिजे. कारण जेव्हा त्याचं आकर्षण झालं, तिच्या भाषणाने जेव्हा तो वश झाला, आकर्षण झालं, तर मग वचन असं म्हणते तो तत्काळ तिच्या मागे चालला. आणि मग त्याची परिस्थिती जसा बैल कापला जाण्यास जातो, नाही का, एखादा बैल किंवा एखादा बोकड, इथे वचनात लिहिल्याप्रमाणे आपण सांगत आहे, त्यांना कापण्यासाठी जसं घेऊन जातात तसं त्याची परिस्थिती असते. आणि मग आपण जसं या गोष्टीमध्ये असं पडलो की आपण इतक्या सरेंडर होऊन जातो की तू माझ्या शरीरावर, माझ्या संगती काहीही करू शकतो, अशा प्रकारची कृती, अशा प्रकारचं आपलं वागणं होऊन जात असतं. आणि एकदा या बंधनामध्ये मनुष्य अडकला तर तो व्यभिचारावर व्यभिचार करत राहतो प्रियांनो. म्हणून डेटिंग ज्याला तुम्ही म्हणतात ते टाळण्याचा प्रयत्न करा जर या उद्देशासाठी हे असेल. कारण डेटिंग या उद्देशासाठी केलं जात असेल तर ते न केलेलं बरं आहे. पुढचा एक जो शास्त्र भाग आहे तो काय म्हणतो पहा, वासनायुक्त दृष्टी. आता वरती जे होते ते भाषण आहे आणि वाणी आहे, त्यांच्यामध्ये वश आणि आकर्षण आहे. त्याच्यामध्ये तो तरुण, तो पुरुष, ती स्त्री हे कोणी ना कोणी फसलेलं आहे. आता वासनायुक्त दृष्टी आहे पहा. उत्पत्तीचं पुस्तक 34 अध्याय वचन 1 ते 5.
याकोबापासून लेआ हिला झालेली मुलगी दीना एकदा त्या देशातील स्त्रियांना भेटायला गेली, तेव्हा त्या देशाचा अधिपती हमोर नावाचा हिव्वी याचा मुलगा शखेम याची नजर तिच्यावर गेली असं म्हटलेलं आहे. पहा, याकोबापासून लेआ हिला झालेली मुलगी दीना आणि शेखेम या दोघांमध्ये झालेलं किंवा जे पाप झालेलं आहे, जी कृती झालेली आहे त्याच्याविषयी या ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळेल. असं म्हटलेलं आहे की शेखेम याची नजर तिच्यावर पडली, तिच्यावर गेली, तो तिला घेऊन गेला आणि तिच्यापाशी निजून त्याने तिला भ्रष्ट केले असं म्हटलं आहे. आता पुष्कळशे तरुण या जगामध्ये अशा नजरेने फिरतात की कोणती स्त्री मला फसेल, कोणत्या स्त्रीला मी या कुकर्मासाठी घेऊन जाऊ शकतो. तुम्ही लग्नामध्ये पहा, मेळ्यांमध्ये पहा, कुठे पहा, तो अविश्वासणारा असो व विश्वासणारा असो, पण जर तो या दृष्टीने फिरतो, या दृष्टीने जसं या ठिकाणी शेखेम आहे, शेखेमची नजर अशी होती की तिच्यावर गेल्याबरोबर तो तिला घेऊन गेला असं म्हटलं आहे आणि तिच्यापाशी निजून त्याने तिला भ्रष्ट केलं असं म्हटलं आहे. पहा प्रियांनो, असे कोणी स्त्री असेल, असा कोणताही पुरुष असेल, यांची नजर जर चांगली नाही आहे तर तुम्ही यांच्यापासून दुरावा निर्माण करायला पाहिजे, याच्यापासून दूर पळायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही यांच्यापासून दूर जाणार तेव्हा तुम्ही भ्रष्ट होणार नाही. कारण या गोष्टी जपणं फार महत्त्वाचं आहे. तुमचं तारुण्य जपून ठेवायला पाहिजे. तुमच्या तारुण्यामध्ये पाप होणार नाही, तुमचा देह भ्रष्ट होणार नाही, तुमचं देह पतित होणार नाही, तुमचं व्यक्तिमत्व पतित होणार नाही, तुमची धार्मिकता संपुष्टात येणार नाही. या काळजीसाठी ही जबाबदारी आहे वैयक्तिक. कोणी तुम्हाला याचं मार्गदर्शन करतं किंवा नाही करत हे मला ठाऊक नाही, परंतु एक तुमची वैयक्तिक जबाबदारी आहे की तुमचं जे तारुण्य आहे ते तुम्ही टिकवून ठेवायला पाहिजे. कारण या गोष्टीसाठी प्रत्येकासाठी एक योजना आहे, प्रत्येकासाठी एक पुरुष एक स्त्री नेमलेली आहे. परंतु या जगामध्ये वासनायुक्त दृष्टीने नजरेने फिरणारे लोक खूप आहे, जसा शेखेम आहे. आणि अशा कारणास्तव डेटिंग करत असताना वासनायुक्त नजरेने तुमचं प्रेम जडलेलं आहे आणि तुम्हाला फक्त ते चांगले वाटत आहे, तर तुम्ही या गोष्टी सहज पडेल. आणि असं म्हटलेलं आहे, मग त्याने तिला भ्रष्ट केले. आणि पुढे याकोबाची मुलगी दीना हिच्यावर त्याचे मन बसले, त्याचे त्या मुलीवर प्रेम जडले आणि त्याने तिचे समाधान केले असं म्हटलेलं आहे. मन बसले, प्रेम जडले आणि तिचे समाधान केले. मग शेखेमाने आपला बाप हमोर याला म्हटले, मला ही मुलगी बायको करून द्या. त्याने आपली कन्या दीना हिला भ्रष्ट केले हे वर्तमान याकोबाच्या कानावर आले, तेव्हा त्याचे मुलगे रानात गुरांबरोबर होते, म्हणून ते परत येईपर्यंत याकोब गप्प राहिला. मग ही गोष्ट बघा, तो काय या ठिकाणी पाहत आहे, काय या ठिकाणी दिसत आहे. हे स्पष्ट आहे की अगोदर त्याने तिला भ्रष्ट केलं आणि अगोदर तिला भ्रष्ट केल्यानंतर तो लग्न करण्याचं त्या ठिकाणी हे करत आहे. प्रपोजल आपल्या बापाला सांगायला सांगत आहे की ही मला आता लग्नाची बायको करून द्या. पुष्कळांना हे असतं बरं, काही सवय असते, म्हणजे लग्ना अगोदर गैरसंबंध ठेवणं, जसं याने पण केलं. पहिले तर त्याची नजर चांगली नाही आहे, त्या नजरेने फक्त त्याने तिच्यासाठी संबंध ठेवले आणि आता तो लग्न करावयास पाहत आहे. पण त्याने अगोदर तिला काय केलं, भ्रष्ट केलं. मी अगोदरही तुम्हाला सांगितलेलं आहे, यूट्यूबमध्ये तुम्ही पहा व्यभिचाराच्या बाबतीमध्ये, की लग्ना अगोदर कोणत्याही प्रकारचे शरीरबाह्य संबंध स्त्री पुरुषाने तरुण तरुणीने ठेवू नये. ते चांगलं नाही आहे. ते तारुण्य आपण टिकवून ठेवायलाच पाहिजे. परंतु आजची तरुणाई आणि जी तरुण पिढी आहे ही या गोष्टीला अधिक वाव देते, प्रोत्साहन देतात आणि सहज या गोष्टीला मनावर न घेता, देवाला न भीता, आपलं जे पावित्र्य आहे, आपले जे तरुणपण आहे ते टिकवून न ठेवता या गोष्टी सहज करण्यात त्यांना आवडतात. आणि असं केल्याने तुम्ही प्रभूसमोर चांगलं वागत आहे असं नाही आहे, तुम्ही प्रभूच्या क्रोधाला त्या ठिकाणी पेटवत आहात. प्रभूचा क्रोध त्या ठिकाणी येईल आणि म्हणून या गोष्टी तुम्ही जपायला पाहिजे, त्याची काळजी घ्यायला पाहिजे. आणि जर एखादी स्त्रीवर तुमचं मन बसते तर तुम्ही प्रार्थना करा. तुमचं नजर त्यांच्यावर आहे ती दृष्टी चांगली असायला पाहिजे, चांगल्या दृष्टीने एकमेकाकडे तुम्ही पाहायला पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट,
पवित्र शास्त्रामधून, प्रभूच्या वचनामधून आम्हाला पाहायला मिळते ती ही की फक्त दैहिक मोह असतो. वासनायुक्त दृष्टीनंतर, वासनायुक्त नजरेनंतर जर कोणता तिसरा शास्त्र भाग आहे तर तो हा आहे की फक्त दैहिक मोह पुष्कळशा तरुण तरुणीला असतं. त्यांच्या संगतीत दुसरे कोणता मोह नसतो. एखादी चांगली स्त्री आणि सुंदर असली तर तिचं दैहिक मोह असतं. त्या देहाचा मला किती लाभ होईल, त्या देहामधून मला किती संतुष्ट होईल याची योजना केली जाते. मग तो स्त्री असो वा पुरुष कोणीही असू शकतो. दुसरे शमूएल 13 अध्याय वचन 1 ते 14. त्या ठिकाणी दाविदाचा पुत्र अबशालोम याची एक सुंदर बहीण होती, तिचे नाव तामार. नाही का? दाविदाचा पुत्र अबशालोम याची एक सुंदर बहीण होती, तिचे नाव तामार. आणि दाविदाचा पुत्र अम्मोन हा तिच्यावर मोहित झाला असं म्हटलेलं आहे. हे का? दाविदाचा पुत्र आणि दाविदाचा पुत्र अबशालोम याची एक सुंदर बहीण. म्हणजे हे सर्व नात्यातलेच आहे. अम्मोन आपली बहीण तामार हिच्या पुढे इतका बेचैन झाला की तो आजारी पडला. तो विचार निस्ता मोहित झाल्यामुळे या सर्व गोष्टी घडत आहे. अम्मोनाचा त्या शास्त्र भागामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल की योनादाब नावाचा एक मित्र होता आणि तो दाविदाचा भाऊ शिमा याचा पुत्र होता आणि तो इतका धूर्त आणि चतुर होता. अशा कुटील योजना शिकवण्यासाठी, अशा कुटील योजनेचं मार्गदर्शन करण्यासाठी त्याला चतुर म्हटलेलं आहे. असे पण आपले मित्र मैत्रिणी असतात की एखाद्या मुलीला कसं फसवायचं आहे, एखाद्या भावाला, एखाद्या तरुणाला, एखाद्या स्त्रीला, एखाद्या पुरुषाला कसं फसवायचं आहे, तशा प्रकारचं ज्ञान याच्याकडे होतं. आणि म्हणून याला एक चतुर या ठिकाणी म्हटलेला आहे. आणि मग हा काय करतो या ठिकाणी, तो अम्मोनाला म्हणाला, राजकुमारा, तू दिवसांदिवस असा क्षीण का होत चालला आहेस, मला नाही का सांगणार? म्हणजे एक चर्चा त्या ठिकाणी करत आहे आणि तू क्षीण का होत चालला आहे ते सांग. आणि जेव्हा त्या ठिकाणी अम्मोन असं म्हणतो की माझ्या बंधू अबशालोम याची बहीण तामार हिच्यावर माझे मन बसले आहे. पहा, मग त्यांनी आपलं मन त्याच्याकडे व्यक्त केलं. पुष्कळ वेळा आपण काय करतो, जे लोक अयोग्य आहे, चुकीचे आहे, धूर्त आहे, चतुर आहे, अशा वाईट गोष्टी करण्यासाठी आपण त्यांना आपल्या गोष्टी सांगून देतो, आपल्या गोष्टी सांगून देतो. आणि जेव्हा आपण आपल्या गोष्टी त्यांना सांगतो तर आपल्याला ते चुकीचा मार्ग दाखवतात, ते या ठिकाणी शिकायला मिळतं. आणि त्याला ते शिकवलं. योनादाब त्याला म्हणाला, तू आपल्या पलंगावर निजून आजाराचे मिश कर व तुझा पिता तुझा समाचार घेण्यास आला म्हणजे तू त्याला सांग, कसेही करून माझी बहीण तामार हिने येऊन मला अन्न भरवावे, तिने ते अन्न माझ्या देखत तयार करावे, म्हणजे मी ते प्रत्यक्ष पाहून तिच्या हातून खाईन. अशा प्रकारे सांगायला शिकवलं. आणि तसंच घडलं पण. अम्मोनाने अंथरुणावर पडून आजाराचे सोंग केले असं म्हटलं आहे. मग राजा येतो, समाचार घेतो आणि त्याला शिकवल्याप्रमाणे तो बोलतो. आणि मग राजा जाऊन त्या ठिकाणी या गोष्टी करण्यासाठी तामारला सांगतो की जा, तुझा भाऊ आजारी आहे. एक कृती बघा, एक लक्षात, एक चित्र लक्षात ठेवा. आणि ती त्या उद्देशाने येते की हा ठीक आहे, आता हा आजारी आहे आणि याला माझ्या हाताच्या द्वारे बनवलेलं जेवण खायचं आहे असं. आणि ते सर्व कृती पण करते आणि त्याला अन्न खाऊ घालण्यासाठी त्याच्या जवळ जाते. आणि जेव्हा ते त्याच्या जवळ जाते तेव्हा हा काय करतो, माझ्या जवळच्या सर्व लोकांना धूर घालवा असं म्हणतो. पहा, डेटिंग ज्याला आपण म्हणतो, डेटिंग आपण एकट्यामध्येच करतो आणि एकट्यामध्ये जेव्हा करतो अशा प्रकारच्या कृती बरोबर व्हायला लागतात. आता या ठिकाणी तेच आहे, काही लोक आहे त्या ठिकाणी आहे, परंतु हा असं म्हणतो की माझ्या जवळच्या सर्व लोकांना बाहेर घालवा. तरी पण या गोष्टी तामारला माहिती नाही. ठीक आहे, त्याच्या मनात काय आहे हे माहिती नाही. याच्या मनामध्ये कपट आहे, याच्या मनामध्ये तिच्या एक प्रकारे शरीर सुख घेण्याची विचारसरणी आहे. आणि तेच या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. हे सर्व घडल्यानंतर जेवण माझ्या खोलीत घेऊन ये असं म्हणतो आणि मी तुझ्या हातून खाईल असं म्हणतो. त्यावर तामार आपण केलेल्या पोळ्या आपला भाऊ अम्मोन याच्याकडे खोलीत घेऊन गेली. त्याच्या खोलीत त्या पोळ्या त्याने खाव्यात म्हणून त्याच्याजवळ ती घेऊन गेली. तेव्हा त्याने तिला धरून म्हटले, तिला धरलं, तिला स्पर्श केला आणि म्हटलं, माझ्या भगिनी येऊन माझ्यापाशी नीज. ती म्हणाली, माझ्या बंधोत छे, माझ्यावर बलात्कार करू नकोस, इस्रायलात असे कुकर्म करू नये, असला मूर्खपणा तू करू नकोस.
माझी बेबरू झाल्यास ती मी कोठे लपवू. पहा, बहीण भाऊचं एक रिलेशन आहे आणि असल्या गोष्टी आजच्या समाजामध्ये आजच्या लोकांमध्ये पण आम्हाला पाहायला मिळतात, दिसतात की असा कपटयुक्त योजना जेव्हा पूर्ण केल्या जातात तेव्हा त्यांचा कल कुठे असतो, व्यभिचाराकडे. आणि तेच त्यांनी त्या ठिकाणी केलं. जेव्हा ती ऐकत नव्हते त्यांनी तिला सजेशन दिलं, परंतु त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या बळाचा उपयोग करून तिच्या संगती व्यभिचार केला असं आम्हाला पाहायला मिळतो आणि तिच्यावर बलात्कार करून तिला भ्रष्ट केले असे प्रभूच्या वचनामध्ये वाचायला मिळतं. म्हणून प्रियानो, हे तिन्ही शास्त्रभाग फक्त दैहिक जो मोह आहे याच्याविषयी वासनायुक्त दृष्टी आहे आणि मोहित करणारी स्त्री, मोहित करणारं भाषण, मोहित करणारी वाणी अशा प्रकारचा माधुर्याचा उपयोग केला जातो. म्हणून डेटिंग करत असताना तुम्ही कोणा तरुणासंगती बाहेर जात असताना, कोणा पुरुषासंगती बाहेर जात असताना या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे. स्वतःला तुम्ही जपून राहायला पाहिजे. कारण आजचे डेटिंग फक्त आणि फक्त बेविचार आहे, यात काही संशय नाही. म्हणून ख्रिस्ती तरुणाईने किंवा जे ख्रिस्ती तरुणी आहे हे समाजामध्ये पसरणाऱ्या अनैतिकतेपासून सावध होण्याची वेळ आलेली आहे. जी अनैतिकता वाढलेली आहे प्रीतीच्या नावाखाली, तिच्यापासून तरुणीने सावध राहायला पाहिजे. त्यासाठी परमेश्वर देव हे आम्हाला सांगत आहे प्रियानो. म्हणून तुम्ही तरुण असाल आणि तुम्ही ऐकत आहे हे प्रभूचे वचन, तर प्रियानो, हे तुमच्या चांगल्यासाठी मी सांगत आहे. तुमचं चांगलं व्हावं आणि तुम्हाला चांगला जोडीदार, चांगला पार्टनर मिळावा म्हणून मी सांगत आहे. डेटिंगच्या नादी लागून स्वतः भ्रष्ट होऊन जाऊ नका आणि भ्रष्ट कोणाला करू नका. आपले जे वैयक्तिक ख्रिस्ती जीवन चरित्र आहे, आपले वैयक्तिक ख्रिस्ती जीवन चरित्र आहे ते जपून ठेवावे, हे फार महत्त्वाचं आहे प्रियानो. म्हणून एक योग्य सीमा आपली असायला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. वाढते गर्भपात हे डेटिंगचे परिणाम आज झालेले आहे. आज जगामध्ये किती गर्भपात वाढत आहे, कारण एक वैयक्तिक सीमा कोणी ठेवलेली नाही आहे, एक बाउंड्री ठेवलेली नाही आहे आणि ती ओलांडून गेल्यामुळे आज किती गर्भपात होत चाललेले आहे. का तर तुमच्या जो कोणी असा कुकर्म करतो, जो कोणी या कुकर्माला संधी देतो, वेळ देतो, तो असं गर्भधारण करतो आणि मग गर्भधारण केल्यावर आपलं पाप लपवण्यासाठी ते त्याची एक प्रकारचा मर्डर आणि हत्या करतात. म्हणून लैंगिकता तुम्हाला बदनाम करते, हा दुसरा भाग. मग ज्याने सीमा ओलांडून दिलेली आहे मग त्यांना लैंगिकता बदनामही करून टाकते, तुमचं समाजामध्ये नाव खराब होऊन जाते. म्हणून ते न केलेलं बरं आहे, त्याची काळजी घेतलेलं बरं आहे. आणि म्हणून जे तरुणी लैंगिक बंधनामध्ये बांधलेले आहे त्यांनी दुसऱ्या तरुणीशी लग्न करू नये. जे तरुणी लैंगिक संबंधामध्ये बांधलेले असतात त्यांनी दुसऱ्या तरुणी संगतीला जे लग्न करायचा विषय येतो तेव्हा लग्न करू नये, कारण ते एक देह होऊन जातात. या बंधनासाठी देवाने हा शब्द वापरला होता. जेव्हा पती पत्नी एक देह होता तेव्हा या गोष्टी त्यांच्यामध्ये घडतात, तेव्हा ते एक देह होतात. परंतु हे तरुणी लक्षात घेत नाही आणि विवाहबाह्य हे कुकर्म करतात, व्यभिचार करतात आणि या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. म्हणून एक त्यांना सल्ला हा राहील की त्यांनी दुसरं कोणाशी लग्न करू नये. जे प्रेमाला व डेटिंगला आपलं सर्वस्व बनवून घेतात त्यांच्या भविष्यातील जीवनात समस्या आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आज तुम्ही जे तरुणी डेटिंग करण्यामध्ये नादी लागलेले आहे आणि आपल्या प्रेमाला सर्वस्व मानतात आणि सर्व वाईट कर्म करतात, वाईट कृती करतात, ते भविष्यामध्ये सगळ्या गोष्टीला फेसिंग करतात, नाही का. लग्न करून पण त्यांचं मन अतृप्त राहतं. लग्न करून पण तुम्ही पर पुरुषाकडे आकर्षले जातात, पर स्त्रियांकडे आकर्षले जातात. का तर या सवयीमुळे, या गोष्टींमुळे तुमचं कुटुंब तुटण्याच्या पायदानाला येऊन जातं, तुमचे डिवोर्स होण्याची वेळ येऊन जात असते केवळ या गोष्टींमुळं, या गोष्टीच्या प्रभावामुळं. आणि म्हणून याला आपलं सर्वस्व समजू नका. आपल्या या डेटिंगला किंवा ख्रिस्ती तरुणीने डेटिंग करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे याच्यामध्ये हा निर्णय घ्या की याला आपलं सर्वस्व मानू नका. लक्षात ठेवा की डेटिंग तुमच्या उज्ज्वल भविष्याला उद्ध्वस्त करून टाकेल. जे तुम्ही आज करत आहे, चुकीचं जर करत आहे तर ते तुमच्या जीवनाला उद्ध्वस्त करून टाकेल. म्हणून डेटिंग कोण करू शकतं, नाही का, तर ज्यांची मागणी झालेली आहे, नाही का, त्यांनी, किंवा ज्यांच्याकडे शहानबुद्धी आहे, देवभीरू आहे,
ते या गोष्टीसाठी डेटिंग करू शकतात. आणि डेटिंग पण ती कशी असायला पाहिजे, एक मर्यादा आणि एक सीमा असायला पाहिजे, की एकमेकांना वैचारिकरित्या समजून घेण्यासाठी डेटिंग करायची आहे. नाही की एकमेकाला हातात हात धरण्यासाठी, नाही की एकमेकाला आलिंगन देण्यासाठी, चुकीचं कोणतं कार्य करण्यासाठी डेटिंग करायची नाही, तर वैचारिकदृष्ट्या आपल्या होणाऱ्या जोडीदाराला समजून घेण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही डेटिंग करू शकता. किंवा एकमेकांसाठी चर्चा करू शकतात. एकमेकांची आवड निवड काय आहे हे तुम्हाला समजून घेणं खूप चांगलं असतं. एकमेकांची आत्मिकता जाणण्यासाठी, आत्मिकतेमध्ये तो किती स्थिर आहे, विश्वासामध्ये किती चांगला आहे हे पाहण्यासाठी तुम्ही या गोष्टी करू शकता. म्हणजे ज्या गोष्टीला डेटिंग म्हटलं जातं ती करण्याऐवजी अशा प्रकारचं डेटिंग, अशा प्रकारची चर्चा, अशा प्रकारची विचारसरणी तुम्ही ठेवू शकतात. आणि हेही लक्षात ठेवा, ख्रिस्ती जीवन अनैतिक संबंध ठेवण्यासाठी नाही आहे. आणि म्हणून प्रभूच्या दास 12:2 मध्ये, रोम 12:2 मध्ये असं म्हणतो, देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. म्हणून तरुणींनो, कोणताही स्त्री आणि पुरुष असेल त्यांनी या गोष्टीला पहा, लक्ष द्या. आणि जे तुमच्या जीवनाला उद्ध्वस्त करणारं आहे, ज्याला तुम्ही डेटिंग, ज्या प्रेमाला तुम्ही डेटिंग हे नाव दिलं आहे आणि अश्लीलता म्हणजे व्यभिचार करून अनैतिक संबंध ठेवून स्वतःला विटाळलं आहे आणि इतरांनाही विटाळत आहात, तर सावध व्हा, मागे फिरण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून जे देवाने आम्हाला शिकवलेलं आहे की मोहित करणारी स्त्री, मोहित करणारा पुरुष, तरुणी कोणी असू शकतो, त्यांच्यापासून सावध राहा. ते तुम्हाला पुष्कळ मोहक भाषणे करतील, तुम्हाला त्यांच्या माधुर्याने परिपूर्ण अशी वाणी ते तुमच्याकडे घेऊन येतील, तुम्हाला आकर्षून घेतील, तुमचा नाश ते करतील. वासनायुक्त दृष्टी स्त्री आणि पुरुषाची कोणाचीही असू शकते, त्या नजरेने भरलेले असेल तर मग तुम्ही लग्ना अगोदरही या गोष्टीसाठी करण्यासाठी प्रवृत्त होणार. तिसरी गोष्ट अशी आहे की फक्त दैहिक मोह बाळगणारे लोक खूप आहेत, नाही का. एक चांगला हँडसम आणि एक चांगली सुंदर स्त्रीकडे आकर्षले जाणारे पण खूप आहे, ज्यांना फक्त त्या देहाचं आकर्षण आहे, बाकी दुसरं काही नाही. तर त्या देहाला मिळवण्यासाठी काय करतात, तर एक मोठी चतुराईनी फसवणूक केली जाते. आणि कसं ते फसवायचं याच्यासाठी त्यांच्याकडे वाईट कुटील योजना असतात, ज्या तामारच्या बाबतीमध्ये झाल्या. आणि तिला फसवलं आणि तिला भ्रष्ट केलं बलात्कार करून. आणि म्हणून आपण एक योग्य सीमा ठेवा. आणि माझ्या जीवनाच्याद्वारे जे जीवन परमेश्वरने मला दिलेलं आहे, या जीवनाच्याद्वारे केवळ परमेश्वर गौरीला जाईल. आणि एवढा विश्वास करा की परमेश्वर योग्य वेळेमध्ये मला योग्य लाईफ पार्टनर तो देईल. म्हणून परमेश्वराकडे मागा, परमेश्वर देईल. तुम्ही चांगलं काही मागत आहे आणि परमेश्वर तुम्हाला देणार नाही असं नाही आहे. विश्वासाने मागा, परमेश्वर देईल. कारण विश्वासणाऱ्यांची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. काळजी घ्या प्रियांनो, प्रार्थना करूया. पवित्र प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. मान सन्मान गौरव तुला देत तुझ्या चरणाजवळ येतो, यासाठी की या जिवंताच्या भूमीवर तू तुझी दया आमच्यावर विपुल अशी केली आहेस. प्रभू, तू आम्हाला सोडलं नाहीस, तर या जगामध्ये आम्हाला कसं राहायचं याचं ज्ञान आणि चातुर्य तू दिलेलं आहेस. आज मी विशेष तरुणीसाठी आणि अशा स्त्री पुरुषांसाठी प्रार्थना करतो, जे परमेश्वर देवा ज्याला प्रेमाच्या नावाखाली डेटिंग बनतात, परंतु अश्लीलतेच्या मार्गाने चाललेले आहे. स्वतः ख्रिस्ती आहे परंतु अशा वाईट कृत्यांच्या नादी लागलेले आहे. तर परमेश्वर देवा, मी हीच प्रार्थना करतो की त्यांना पश्चातापी अंतःकरण तू दे. सत्याच्या मार्गावर फिरून येण्यासाठी तू सहाय्य आणि मदत कर. कारण वेळ फार महत्त्वाची आहे आणि जो अशा वाईट मार्गामध्ये आपली वेळ घालवत आहे त्याला तू जागृत करावं मी प्रार्थना करत आहे. त्याला ते पश्चातापी अंतःकरण देऊन परमेश्वर देवा तुझ्याकडे वळण्यासाठी तू सहाय्य आणि मदत कर. जेणेकरून जगामध्ये जी फसवेगिरी आहे त्याच्यापासून लोक सावध राहतील, तरुणाई सावध राहील, स्वतःला पवित्र ठेवतील, आपलं तारुण्य राखून ठेवतील आणि आपल्या पार्टनरसाठी, आपल्या जोडीदारसाठी स्वतःला सिद्ध आणि तयार करतील. आणि तुझ्यामधलं जीवन जगून एक भविष्यामधली एक चांगली योजना करून ते चांगलं कुटुंब घडवलं जाईल अशी कृपादृष्टी तरुणाईच्या मनामध्ये तू कर, तरुणाईच्या जीवनामध्ये तू कर आणि त्यांना योग्य निर्णय घेण्यासाठी तू सहाय्य आणि मदत कर. आणि म्हणून परमेश्वर देवा, ज्या वचनातून
आम्ही बोध घेतलेला आहे ते वचन आमच्या मनामध्ये तू बिंबवलं जाऊ दे आणि आमच्या जीवनात त्याचा उपयोग होत राहावा म्हणून तू सहाय्य आणि मदत कर. उद्धारक प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. पुन्हा एक वार सर्वांना सलाम. परमेश्वर देव तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू.